4000 हावर वॉच टाइम जे आहे ते कम्प्लीट झालेले आहे. तर माझं चॅनेल मॉनिटायझेशन साठी पाठवल्यानंतर ज्यावेळेला चॅनेल मॉनिटाईज होईल त्यावेळेला माझे आतापर्यंत जे माझ्या चॅनेलवर व्ह्यूज आलेले आहेत तर त्या सर्वांचे मला पैसे भेटतील का, असा प्रश्न तुमच्याही मनामध्ये असू शकतो. मग त्या तुमचे व्हिडिओ लॉंग असू द्या किंवा शॉर्ट व्हिडिओ, तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर माझ्या चॅनेलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आवडला व्हिडिओ तर लाईक करा, कमेंट सुद्धा एखादी टाकायला विसरू नका, जेणेकरून पुन्हा नवीन व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन येण्याला आम्हाला मोटिवेशन भेट. नमस्कार, माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आणि आपल्या आजच्या व्हिडिओचा विषय आहे, तुम्ही थंबनेलला पाहिलेच असेल, आपलं चॅनेल मॉनिटाईज झाल्यानंतर युट्यूब आपल्याला किती पैसे देतं या विषयी आपण या व्हिडिओमध्ये आज बोलणार आहोत. तर बघा, ज्या वेळेला मॉनिटायझेशन होणे म्हणजे काय, ज्या वेळेला आपले जे व्हिडिओ लॉंग असू द्यात किंवा शॉर्ट व्हिडिओ असू द्यात त्याच्यावर ज्यावेळेला 1000 सबस्क्रायबर आणि 4000 हावर वॉच टाइम ज्या वेळेला हा क्रायटेरिया कम्प्लीट होतो त्यावेळेला आपलं चॅनेल जे आहे ते मॉनिटायझेशन साठी आपण अप्लाय करतो. अप्लाय केल्यानंतर त्याच्यानंतर आपलं जे चॅनेल आहे ते रिव्ह्यू मध्ये जातं. रिव्ह्यू मध्ये ऑल चेक झाल्यानंतर आपलं चॅनेल जे आहे ते मॉनिटाईज होतं. म्हणजेच आपण YPP म्हणजेच युट्यूब पार्टनर प्रोग्राम मध्ये आपल्याला सामील करून घेतलं जातं. पण तुम्ही लक्षात घ्या, तुमचं चॅनेल ज्या वेळेला मॉनिटाईज होतं त्यावेळेला तुमचा जो काही वॉच टाइम आहे म्हणजेच तुम्ही जे व्हिडिओ अपलोड करता, मग ते शॉर्ट असू द्या किंवा लॉंग व्हिडिओ, जेवढे तुम्ही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्या सर्वांच्या व्हिडिओवर मिळून जर तुमचे 1 मिलियन 2 मिलियन या 4 लाख असतील 5 लाख असतील, जे काही व्ह्यूज तुमचे आतापर्यंत आलेले आहेत या व्ह्यूजना तुम्हाला एकही रुपया दिला जात नाही. समजलं तुम्ही? हा, अगदी बरोबर ऐकला तुम्ही. ह्याच्या तुम्हाला 1 रुपया मिळत नाही. मॉनिटायझेशन झाल्यानंतर ज्या वेळेला तुमचं मॉनिटायझेशन ऑन होतं त्यावेळेला त्याच्यानंतर तुम्ही तुमचे जे अगोदरचे व्हिडिओ असतील अपलोडेड किंवा तुम्ही जे नवीन व्हिडिओ अपलोड करत जाणार आहात त्या सर्वांचं तुम्हाला जे काय आहे ते अर्निंग जे आहे ते रेव्हेन्यू जो आहे तो तुम्हाला भेटत जाणार. म्हणजेच काय, तर आतापर्यंत तुमचे 4000 हावर वॉच टाइम जे आहे ते पूर्ण झालेले आहे. किंवा सबस्क्रायबर काय महत्व नाही आहे इथे, कारण आपल्याला व्ह्यूज आणि वॉच टाइमचे जे आहे ते पैसे भेटत जातात. तर आतापर्यंत आपले जे काही व्ह्यूज आलेले असतील तर ते मॉनिटायझेशनच्या पर्पजने काउंट होतात. त्याच्यामुळे त्याचे आपल्याला 1 रुपया किंवा 1 पैसा आपल्याला दिला जात नाही. पण आता तुमचे मॉनिटायझेशन जे आहे ते ऑन केलेले आहे, तर त्याच्यानंतर तुमचे जे काही व्ह्यूज येत जाणार आहे तर त्या सर्वांचे तुम्हाला पैसे इथे भेटत जाणार आहेत, हे तुम्ही समजून घ्या. आणि अजून एक गोष्ट, एकदा का तुमचं मॉनिटायझेशन ऑन झाल्यानंतर तुमचे जेवढे काही व्हिडिओ अपलोडेड आहेत त्या सर्वांचं मॉनिटायझेशन जे आहे ते ऑन केले जाते. म्हणजेच काही वेळेला आपल्याला ते ऑन करावे लागतं, पण आता सध्या ऑटोमॅटिकली ते ऑन जे आहे ते होतं. आणि अजून एक ऍडिशनल गोष्ट तुम्हाला सांगते, जे आपण व्हिडिओज आपले लॉंग आहेत, म्हणजे जे व्हिडिओ 8 मिनिटापेक्षा जास्त आहेत, लॉंग आहेत, तर त्याच्यावर आपण मल्टिपल ऍड जे आहे ते आपण लावू शकतो. त्याचा आपल्याला ऍडिशनल रेव्हेन्यू सुद्धा आपण स्वतः मिळवू. किंवा युट्यूब सुद्धा आपल्या ज्या ऍड आहेत त्याच ऑटोमॅटिकली पुन्हा रिप्लेस सुद्धा करते, त्यामुळे त्याचं सुद्धा आपल्याला ऍडिशनल बेनिफिट. पण आता तुम्ही नवीन व्हिडिओ अपलोड केलेले आहात आणि त्याच्यावर येणारे जे व्ह्यूज आहेत त्याच्यावर तुमचा जो डॉलर आहे तो बनत असतो. म्हणजेच अर्थात याचा अर्थ काय आहे की आपले जेवढे जास्त व्ह्यूज येणार आहे तेवढं जास्त आपल्याला इथे अर्निंग करता येणार आहे. तुमचे सबस्क्राईबर वाढत नसतील, म्हणजेच 1 2 किंवा एखादा दुसरा असा वाढत असेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे. पण इथे आपल्याला व्ह्यूज जास्त येणं गरजेचं आहे. जेवढे जास्त व्ह्यूज येणार आहे तेवढा तुमचा जे रेव्हेन्यू आहे तो वाढत जाणार आहे. इथे आपल्याला जास्त व्ह्यूज ना महत्व आहे.
सबस्क्रायबरना महत्व नाही असं नाही आहे. ज्यावेळेला तुमचे सबस्क्रायबर जास्त असतील तर तुम्हाला त्याचंही एक वेगळं बेनिफिट आहे. तर ते म्हणजे जर तुम्ही आपलं प्रमोशन करत असाल व्हिडिओचं किंवा स्पॉन्सरशिप सुद्धा आपल्याला इथे भेटते. म्हणजे त्याचा सुद्धा आपल्याला एक चांगला फायदा होऊ शकतो. जोपर्यंत तुमचे चॅनेल जे आहे ते मॉनिटाईज नव्हतं तोपर्यंत तुम्ही जे काही त्याच्यावर केलेलं काम असेल, वर्क असेल, इट्स ओके. बट आता एकदा का तुमचं चॅनेल मॉनिटाईज झालं तर तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती अजून जास्त वाढते. म्हणजे तर तुम्ही तुमचा जो कंटेंट आहे तर तिथे तुम्ही कन्सिस्टन्सी मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. तुमचे व्हिडिओ जे आहे ते तुम्ही चांगल्या क्वालिटीचे बनवणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुमची एखाद्या वेळेला क्वांटिटी कमी झाली तर चालेल, पण क्वालिटी जी आहे ती क्वालिटीमध्ये इम्प्रूव्हमेंट करणं खूप गरजेचं आहे. मग कुठे आपल्याला कमी पडतोय आपण हे तुम्ही नक्की पाहू शकताय स्वतःला आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये जो आहे ती इम्प्रूव्हमेंट करू शकता. वीकमध्ये तुम्ही 2 किंवा 4 असे व्हिडिओ तुम्ही नक्की टाकत जा. म्हणजे मॉनिटायझेशन ऑन झाल्यानंतर तुम्ही व्हिडिओज जे आहे ते टाकत जाणं खूप गरजेचं. ज्या वेळेला ऑडियन्सचा रिस्पॉन्स आपल्याला खूप चांगला भेटतो त्यावेळेला आपले व्ह्यूज सुद्धा वाढत जातात आणि व्ह्यूज आपले जेवढे वाढतील तेवढा आपल्याला जे आहे ते पैसा इथे मिळवण्याची संधी युट्यूबने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये आपण नवीन माहिती भेटूयात. व्हिडिओ जर आवडला असेल, माहिती जर महत्वाची वाटली असेल, आवडली असेल तर नक्की एखादी कमेंट करा. जर व्हिडिओला कुणी सबस्क्राईब केलं नसेल चॅनेलला तर सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका. तर धन्यवाद.